हे चिन्मय चांदव्याचा लखलखाट आहे. अभेद भक्ती व सहज स्थिती चौऱ्या ढाळतात. विरक्ती, भक्ती, शुद्ध ज्ञान, श्रवण, मनन, निध्यासन, निजगुरु, निजानुसंधान, साक्षात्करण हे अष्टप्रधान सेवारत आहेत. त्यांच्या कंठभूषणी शांती दांती हे दागिने आहेत. त्यांची वाणी अमृतासारखी मधुर आहे, ती वेदांतमय आहे. त्यांच्या हातात ज्ञानखड्ग आहे आणि त्यामुळे संकटांचे वृक्ष थरथर कापतात. अशा रीतीने साईनाथ महाराज हे खरे चक्रवर्ती आहेत. अशा संतांना शिष्य काय देणार? संत हे परमेश्वर आहेत. आपण परमेश्वराची निर्मिती आहोत. तरी पण भक्तांनी दिलेलं दान ते प्रेमाने स्वीकारतात. मात्र दुराभिमानी माणसाकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांना काहीही अर्पण केलं तरी ते कमी आहे, कारण ते स्वतः सर्व सुखांचे आगार आहेत. त्यांना देण्याघेण्याच्या उपचारात काय रस असणार? द्यायचे तर ते भक्तांना समाधान देतील, मोक्ष देतील, आणि घ्यायचे तर ते अज्ञान घेतील. खरं तर देवाला भक्त काही देऊ शकत नाही. चिंतामणी द्याल तर गुरु अचिंत्याचा दानी आहे. कामधेनू द्याल तर गुरुधेनू त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि कुठलेही दान द्याल तर गुरु मोक्ष देतात, त्याच्यापुढे ते दान हे क्षुल्लक आहे. थोडक्यात आपण काहीही दिलं तरी त्याचं महत्त्व नाही, आपल्या दानाला काही अर्थ नाही. आपण फक्त त्यांची सेवा करू शकतो आणि तेच आपलं कर्तव्य मानून आपण खऱ्या मनानं ती करावी. संत हे निष्काम असतात. या उलट भक्त मात्र अत्यंत सकाम असतात आणि देवाकडे काहीतरी मागत राहतात. असाच एक गृहस्थ, ज्याच्याकडे श्रीमंती होती, धनदौलत होती, असा माणूस ज्याच्याकडे दासदासी वगैरे भरपूर असणारा, एकदा साईबाबांच्याकडे गेला. त्याला असं वाटलं की आपल्याकडे सर्व काही आहे, तर आपण बाबांना ब्रह्मज्ञान मागू. शिर्डीचे बाबा भक्तांना उदार मनाने सर्व काही देतील. आपल्याला ब्रह्मज्ञान मिळालं की आपण धन्य होऊ. इतर गोष्टी तर आपल्याकडे आहेतच. मग त्यानं परतीचा टांगा केला आणि बाबांच्याकडे आला. आल्याबरोबर नमस्कार करून त्यानं बाबांच्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं होतं की हे सोपं नाही आहे, तुझ्यासारख्या लोभी माणसाला तर मिळणं शक्यच नाही. पण त्याला ते पटलं नाही. त्याची मागणी ऐकून बाबा मनात हसले. बाबांचे समजावणे फार प्रेमाचे आणि नम्रपणाचे असते. त्यांनी त्याला समजावण्यासाठी एक वेगळीच युक्ती योजली. ते म्हणाले, तू ब्रह्मज्ञान मागणारा पहिला भक्त आहेस. मी फार खुश झालो आहे की बाकीचे लोक पैसे, मुले, पैसा, अडका सर्व काही मागतात, तू ब्रह्मज्ञान मागतोयस. मी तुला ताबडतोब ब्रह्मज्ञान देतो. मग बाबांनी त्याला बसायला सांगितलं आणि एका लहान मुलाला म्हणाले, जा आणि नंदू वाण्याकडून 5 रुपये आण. त्याप्रमाणे मुलगा गेला, पण नंदू घरी नव्हता. तो मुलगा परत आला. मग बाबा म्हणाले, नंदू नसेल तर बाळावाण्याकडे जा. तो मुलगा त्याच्याकडे गेला, तोही घरी नव्हता. अशा तऱ्हेने बाबांनी त्याला 1-2 ठिकाणी पाठवलं. पण त्या दिवशी 5 रुपये देणारा एकही माणूस मिळेना. इकडं तो माणूस अस्वस्थ होऊ लागला. त्याला परत जायचं होतं. त्यानं परतीचा टांगा केला होता. मग तो म्हणाला की बाबा मला लवकर द्या ब्रह्मज्ञान. मग साईनाथ महाराजांनी त्याला म्हटलं, अरे बाबा, मी इतका वेळ जे करतोय त्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही का? ब्रह्मज्ञानासाठी पंचप्राण, पंचेंद्रिय, अहंकार, बुद्धी, मन हे अर्पण करायला लागतात. या 5 गोष्टी जर दूर राहिल्या तुम्हाला 5 रुपये देता येणार. तुमच्या खिशात खूप पैसे आहेत, पण तुम्ही 5 रुपये देऊ शकला नाही, तर या मोठ्या 5 तुम्ही गोष्टी कशा देऊ शकणार? हे खरंच होतं. साईबाबांच्या सारखे 5 रुपये क्षणभर उधार मागतात, आणि ते सुद्धा देण्यासाठी जो माणूस तयार होत नाही, तो खरं तर लोभाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. मग बाबा म्हणाले, अरे बाबा, ब्रह्मज्ञानासाठी सर्व ऐहिक गोष्टी सोडायला लागतात. मुख्यतः लोभ सोडायला लागतो. जो माणूस निरीच्छ आहे, ईश्वराला पूर्ण अर्पण आहे, अशा हिरण्यगर्भासारखी पात्रता लागते. ब्रह्मज्ञान म्हणजे पोरखेळ नव्हे. ज्या ब्रह्मज्ञानामुळे सूर्यचंद्र रोज उगवतात, मावळतात, सर्व सृष्टी ज्या ज्ञानावर चालते ते श्रेष्ठ ज्ञान आहे. यासाठी पूर्ण लोभाचा त्याग करायला लागतो. खूप अभ्यास व श्रम घ्यायला लागतात. तेव्हा लोभ पूर्ण नाश पावतो
आणि माणूस सर्व धन, बायका, मुले सर्वांचा नाश सोडून फक्त ईश्वरचरणी अधीन होतो. तेव्हा त्याचे अज्ञान नाश होते आणि विश्वाभासही संपतो. सर्व विश्व हरिरूप आहे आणि ईश्वराशिवाय दुसरे काही नाहीच याची जाणीव त्याला होते. मीतूपणा, आपण दुसरे असे सर्व अज्ञान नाश पावते आणि स्वतःतला ईश्वर रूप आणि इतरांच्यातलं ईश्वर रूप त्याला दिसू लागतं. सर्व भावना संपतात. यासाठी सर्व इच्छा, इंद्रिय, स्वतःचं अस्तित्व हे सर्व सोडायला लागतं. त्यासाठी बुद्धीला सारथी कर. बुद्धी ही मनाचं नियंत्रण करते आणि मन इंद्रियांचं नियंत्रण करते. आणि आपण ब्रह्मरूप असून ब्रह्माशिवाय इतर गोष्टी हे शुद्ध अज्ञान असल्याचं बुद्धी आपल्याला जाणवून देते. मग आपण फक्त त्याचाच ध्यास घेतो. इतर गोष्टींना सत्य मानणं हे अज्ञान हे आपल्याला कळतं. आपण, परके हे सर्व भेद नष्ट होतात. त्यामुळे राग, लोभ हे सर्व विकारसुद्धा नष्ट होतात. कारण दुसरी कोणी व्यक्तीच अस्तित्वात नाही आहे, तर राग, लोभ या शब्दांना अर्थच कुठं उरतो. परमात्मा हा मोठ्यातील मोठा आणि लहानाहून लहान आहे. खरं तर त्याला तुलनाच नाही, त्याला मोजमाप नाही, कारण तो एकटाच आहे. तो सर्व काही आहे. तो अनादी, अनंत, कायमस्वरूपी आहे. त्याला आजपर्यंत कोणी समजू शकलं नाही. तोच ओंकार रूप आहे आणि वेदसुद्धा आजपर्यंत त्याचं वर्णन करू शकले नाही. तेथे तुझ्यासारख्या सामान्य माणसाला हे कसं कळणार? हां, त्याचं ज्ञान सद्गुरू कृपेनं शक्य आहे. सद्गुरू ज्ञान देतात, त्यामुळं अज्ञान नाहीसं होतं आणि तेच परमात्म्याचं ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होय. यासाठी कुशाग्र बुद्धी, अथक श्रम पाहिजे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गुरुकृपा पाहिजे. जेव्हा आत्मा स्वतःच प्रसन्न होऊन भक्तांच्यावर कृपा करतो, तेव्हाच आत्मज्ञान होते. ब्रह्म आणि आत्मा एक आहेत, हेच ते अंतिम ज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाविषयी भरपूर पुस्तकं आहेत, पोथ्या आहेत, पण त्यानं कोणी ब्रह्मज्ञानी झालं का? नाही, कारण पुस्तकी ज्ञानाचा हा विषय नाही. हा अभ्यासाचा व गुरुकृपेने अनुभव घेण्याचा विषय आहे. एवढे सांगून बाबांनी त्याला विचारले की आता मला सांग की माझी जरी ब्रह्मज्ञानाची देण्याची इच्छा असली तरी तुला ते समजेल का? परमार्थ सांगणारा कोणीही गुरु ज्ञान जोपर्यंत लोभ जात नाही तोपर्यंत ते देऊच शकणार नाही. कारण तुमचं मन स्वार्थात गुंतलेलं आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीपासून फार दूर आहे. तुमचं अंतःकरण सर्वसामान्याप्रमाणेच मलविक्षेप आणि आवरणयुक्त आहे. निष्काम कर्म करा, त्यानं मळ जाईल. उपासना, प्रार्थना करा, विक्षेप जाईल. मग आवरण नष्ट होण्यासाठी अज्ञान निरसन की आत्मा ईश्वर एकच आहे हे साधलं पाहिजे. एखादा प्रवासी रात्री रस्त्यातून जाताना झाडांना घाबरतो. त्याला झाडं चोरांच्यासारखी वाटून भीती वाटते. पण जेव्हा तो दीप पेटवतो तेव्हा त्याला कळतं की ही तर झाडं आहेत, मग त्याची भीती नष्ट होते. अशा तऱ्हेने ज्ञानरूपी प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा अज्ञान नष्ट होते आणि मगच ब्रह्मज्ञान होऊ शकते. बाबांच्याकडून हे ऐकल्यानंतर त्या गृहस्थाला कळलं की आपल्याला लोभ सोडायला लागेल आणि सध्या आपण या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मुळीच योग्य नाही आहे. त्याची खात्री पटली.